सरकारमध्ये किंबहुना इतक्या वर्ष सरकार आली आणि गेली शिवरायांच्या नावाने, परंतु मंत्रिमंडळामध्ये किल्ले शिवनेरीला स्थान नाही, शिवजन्मभूमीला स्थान नाही. तर ते स्थान मिळवण्यासाठी आणि ते मानाचं पान मिळण्यासाठी मी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्र्यांना भेटलो आणि मला अपेक्षा आहे तिन्ही मंडळी एकत्र येऊन हा विचार करतील आणि छत्रपती शिवरायांच्या जन्माच्या ठिकाणाला म्हणजे शिवनेरीला मानाचा पान मिळेल मंत्रिमंडळामध्ये समावेश. अपक्षाचा बिलकुल कोणी विचार करू नये, पण या तिन्ही मान्यवरांनी छत्रपती शिवरायांचा विचार केल्याशिवाय राहू नये. महायुतीचं सरकार स्थापन झालं, राज्याला नवीन मुख्यमंत्री मिळाले, मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थान असलेल्या मतदारसंघाला आज तागायत मंत्रिपद मिळाले नाही. आपल्यासोबत जुन्नर विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित अपक्ष आमदार शरद सोनवणे सर जी आहे. शरदजी, काय मागणी करताय तुम्ही आज मुख्यमंत्र्यांकडे? महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1 मे 1960 यशवंतराव चव्हाण साहेबांनी केली आणि सुवर्ण कलश कुठे आणला तर शिवनेरीवर. तिथे आपण पाहायला गेलं तर राजशिष्टाचाराप्रमाणे मुख्यमंत्र्यांना शिवनेरी यावं लागतं 19 फेब्रुवारीला शिवजयंतीच्या दिवशी. असं असताना देखील आपल्या सरकारमध्ये किंबहुना इतक्या वर्ष सरकार आली आणि गेली शिवरायांच्या नावाने, परंतु मंत्रिमंडळामध्ये किल्ले शिवनेरीला स्थान नाही, शिवजन्मभूमीला स्थान नाही. तर ते स्थान मिळवण्यासाठी आणि ते मानाचं पान मिळण्यासाठी मी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्र्यांना भेटलो, एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भेटलो आणि त्या तिघांना या अशा पद्धतीचं मी शॉर्टमधलं निवेदन दिलेलं आहे. आपण पाहतोय की याच्यावर सन्मान्य यशवंतराव असतील, अटल बिहारी वाजपेयी साहेब असतील, किंबहुना आपल्याला कल्पना आहे की त्या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे असतील, हे तिन्ही नेते ज्यांनी छत्रपती शिवरायांच्या बाबतीमध्ये सातत्याने महाराष्ट्रासमोर एक वेगळ्या पद्धतीचा पायंडा मांडून गेले आणि शिवरायांचा आशीर्वाद घेणारं हे सरकार निश्चितपणे मंत्रिमंडळामध्ये यावर स्थान देतील अशी माझी अपेक्षा आहे. काय कारण असू शकतं की इतक्या वर्षापासनं मंत्रिपदापासून तो परिसर, शिवजन्मभूमी परिसर वंचित राहिला असावा? खरं तर एवढ्या वर्षामध्ये लक्ष द्यायला पाहिजे होतं, पण नजर चुकीने किंबहुना त्याच्यावर फार काय बारकाईने विचार न केल्यामुळे आज शिवभक्तांची भूमिका वाढत चाललेली आहे. जेवढे काही आंदोलनं झाली आज महाराष्ट्रामध्ये ते सगळे शिवरायांच्या किल्ले शिवनेरीपासून झाली. अयोध्येचं सुद्धा राम मंदिराला सुद्धा माती ती शिवनेरीच्या याच्यावरून माती शिवनेरी किल्ल्यावरून नेण्यात आली. म्हणजे शिवरायांचं एक वेगळं स्थान आहे. शिवरायांपासून आपली सुरुवात होते आणि शेवटसुद्धा शिवरायांपर्यंत होतो, म्हणून हे स्थान खरं तर अबाधित राहायला पाहिजे. परंतु दुर्दैवाने आत्तापर्यंत असं घडलं नाही. पण माझी ह्या तिन्ही नेत्यांना विनंती आहे की आपण जाणताय सगळ्या जनतेला आणि महाराष्ट्रामध्ये आपण म्हटलं की आम्ही शिवरायांच्याच विचाराने खरं ते सरकार चालवतो आणि मला अपेक्षा आहे तिन्ही मंडळी एकत्र येऊन हा विचार करतील आणि छत्रपती शिवरायांच्या जन्माच्या ठिकाणाला म्हणजे शिवनेरीला मानाचा पान मिळेल मंत्रिमंडळामध्ये समावेश. तुमची अपेक्षा अगदी योग्य आहे, मात्र ज्या पद्धतीने महायुती सरकारमध्ये भाजपला सर्वात जास्त जागा मिळाल्या, त्यांच्याकडे बहुमत खूप मोठं आहे, तेव्हा अपक्ष उमेदवारांचा विचार ते करतील काय त्या काळात? आणि तुम्ही आता महायुतीसोबत आहात असं म्हणालात, त्यामुळे काय वाटतं तुम्हाला? अपक्षाचा बिलकुल कोणी विचार करू नये, पण या तिन्ही मान्यवरांनी छत्रपती शिवरायांचा विचार केल्याशिवाय राहू नये. शिवरायांच्या जन्माची भूमी आहे. अपक्ष काय नाही, अपक्ष शरद सोनवणे हा पालापाचोळा एक क्षुल्लक घटक आहे, एक साधा माणूस आहे. परंतु छत्रपती शिवरायांच्या जन्माचं ठिकाण हे अतिशय उच्च शिखरावर आहे. त्यामुळे त्या उच्च शिखरावर निश्चितपणे सन्मानाला हे सरकार मान देईल अशी माझी त्या ठिकाणी भावना आहे. तुम्ही आता मुख्यमंत्र्यांना भेटलात, काय प्रतिक्रिया त्यांनी, म्हणजे काय प्रतिसाद दिला त्यांनी? नाही, मुख्यमंत्र्यांनी ही गोष्ट पाहिलं, त्यांच्या लक्षात त्यांना क्लिक झालेलं आहे की ही गोष्ट खरी आहे. त्यांनी जेव्हा वाचलं आणि त्यांनी समाधान व्यक्त केलं. एकनाथजी शिंदे साहेबांना पण मी हे दिलं आहे आणि अजितदादा पण म्हटले की ही गोष्ट खरं तर अनेक वर्षापासून राहून गेलेली आहे. अशा पद्धतीचं त्यांच्या मुखातून शब्द आलेले आहेत. मला खात्री की न्याय मिळेल. धन्यवाद तुम्ही लेट्सअपवर संवाद साधल्याबद्दल. धन्यवाद. निश्चितच शिवनेरी येथील शिवजन्मभूमीला मंत्रिपद देऊन हे सरकार आपलं वेगळं अस्तित्व निर्माण करतं का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. प्रशांत गोडसे, लेट्सअप मराठी, मुंबई.